नमस्कार. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र सूचना. कायद्यानं सज्ञान झालेल्या व्यक्तींनी या व्हिडिओचा पहिला भाग कृपया हेडफोन लावून ऐकावा. यात काही शब्द आक्षेपार्ह वाटू शकतात, पण तरीही या एकूण विषयाला मांडण्यासाठी ती शब्द आवश्यक आहेत म्हणून त्याचा वापर करतोय. ज्यांना या शब्दांवर आक्षेप आहे त्यांची मनपूर्वक क्षमा मागतो. मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. निरोध अशी एक वस्तू ज्याचा वापर सगळ्यांना करायचा असतो, पण सार्वजनिकरित्या त्याचा उल्लेख करताना मात्र प्रत्येकजण कचरत असतो. याच निरोध आणि निरोधाशी संबंधित विषयावर, म्हणजे याचा वापर जिथे होतोय त्या व्यक्तीविषयी आपण बोलणार आहोत. सचिन वाझे. तुम्ही म्हणाल सचिन वाझे आणि निरोध याचा काय संबंध? साधं सरळ गणित आहे. एखाद्या वेश्येच्या अड्ड्यावर निरोधाचा वापर कसा होतो? निरोध वेश्येला आवश्यक असतो सुरक्षितता म्हणून, उगीच अनावश्यक गर्भधारणा होऊ नये अथवा गुप्तरोगाची लागण होऊ नये यासाठी. वेश्येच्या ग्राहकालाही याची गरज असते, गुप्तरोगाची लागण होऊ नये आणि रिकामी जबाबदारी आपल्या अंगावर येऊ नये यासाठी. अगदी याचा वापर जो त्या अड्ड्यावर पोचवतो तो देखील करून घेतो. सुरक्षितता प्रदान करताना तो व्यक्तीसुद्धा ते पाकिट पोचवल्याचे पैसे घेत असतो. म्हणजे एकूणच ती वस्तू वापरा आणि फेका यासाठी असते, पण वापर मात्र आवश्यक असतो, कारण त्यात सुरक्षितता असते, अनवॉन्टेड गोष्टी टाळण्यासाठी आणि नको तो आजार होऊ नये यासाठी. सचिन वाझेंच्या आयुष्यात हे असंच काहीसं होतंय का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सचिन वाझेंनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि माध्यम जगतामध्ये त्याची मोठी बातमी झाली. काय आहे सचिन वाझेंचं व्हॉट्सअप स्टेटस आणि काय म्हणतायत त्यात ते आपण समजून घेऊया. खरं तर हे स्टेटस इंग्रजीतून आहे, त्याचा मराठी अनुवाद मी तुम्हाला सांगतो. 3 मार्च 2004 रोजी CIDतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणामध्ये अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे, मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता मला पुन्हा चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची, ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. सचिन वाझेंच्या आयुष्यामध्ये ही अगतिकता का आली हा मोठा प्रश्न आहे. आयुष्यच नकोसं वाटणं इथपर्यंत सचिन वाझेसारखा अधिकारी का गेला हाही मोठा प्रश्न आहे. सचिन वाझेंच्या आयुष्यामध्ये ही निराशा आली आहे असं म्हणायचं असेल तर सचिन वाझेंनी त्याआधी आपला जामिनाचा अर्ज कोर्टामध्ये करून ठेवला होता. अटकपूर्व जामिनाचा अर्ज. दुर्दैवाने, म्हणजे सचिन वाझेंच्या दुर्दैवाने, तो जामिनाचा अर्ज देखील फेटाळला गेला आहे. आता दहशतवाद प्रतिबंधक पथक कोणत्याही क्षणी सचिन वाझेंना अटक करू शकतं. सचिन वाझे आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आपल्या सहकार्यांवरती खास करून जोर देत आहेत. ते म्हणतात की माझ्या सहकार्यांनाच मी नकोसा आहे. आता सचिन वाझेंच्या विषयामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सचिन वाझे हे मुंबई पोलीस दलातले एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून ओळखीचे होते. एन्काउंटर करणं याला मेरिट समजायचं की डिमेरिट हे तुम्ही ठरवा. सचिन वाझेंनी सरकारी यंत्रणेला आवश्यक असलेल्या लोकांचं शिरकांत केलंच केलं, पण त्यासोबत स्वतःच्या मार्गातील काटे देखील हटवले असं देखील म्हटलं जातं. हे प्रायोजित होतं असा देखील आरोप आहे. आता सचिन वाझेंची गरज संपल्याबरोबर त्यावेळेला जेव्हा सचिन वाझेंवरती 1-2 कारवाया झाल्या, ज्या कारवायांचा उल्लेख ते आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये देखील करतायत, त्या आणि ख्वाजा युनुसच्या प्रकरणामध्ये, ख्वाजा युनुसच्या बायकोनी सचिन वाझेंवरती केस टाकली होती,
त्या प्रकरणामध्ये सुद्धा सचिन वाझे अडकलेले होते आणि त्यातूनच त्यांचं मुंबई पोलीस दलाच्या सेवेतून निलंबन झालं. 2004-05च्या या घटनेनंतर सचिन वाझे दीर्घकाळ निलंबित राहिले आणि त्यांना आता मुंबई पोलीस दलात आपलं पुन्हा एकदा येणं नाही हे लक्षात आल्यावर 2008 साली याच सचिन वाझेंनी शिवसेनेत जाण्याचा मार्ग स्वीकारला. 2008 ते 2017 या कालखंडात सचिन वाझे शिवसैनिक म्हणून वावरले आणि त्यानंतर त्यांचा शिवसेनेचा संपर्क देखील तुटला. पुढे भाजपला टाळून शिवसेना सोबत महाविकास आघाडी अशी बनली आणि त्यांचं सरकार सत्तेवर आलं आणि सचिन वाझेंना पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलामध्ये बहाल करण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक या दर्जाचा अधिकारी मुंबईच्या पोलीस दलात येतो आणि गुन्हे अन्वेषण विभागासारख्या की पोस्टवर त्याची नियुक्ती होते. हेच मुळात सचिन वाझे यांच्या सहकार्यांना खटकणारं होतं असं सचिन वाझेंना म्हणायचं आहे. आणि याच सहकार्याने मिळून पुन्हा एकदा गेम केलाय आणि सचिन वाझेंना अडकवलंय असा देखील सचिन वाझेंचा दावा आहे. अनेक जण सचिन वाझेंच्या बाजूनं यात मीडिया ट्रायल घेऊ नका, सचिन वाझेंना जगू द्या अशी भूमिका आपण माध्यमातून आणि समाज माध्यमातून मांडतायत. खास करून माध्यमांना टार्गेट केलं जातं आहे. अशा स्थितीत सचिन वाझेंची मीडिया ट्रायल होती आहे का आणि सचिन वाझे वाईट आहेत की त्यांचा वापर होतोय हे देखील स्पष्ट होणं आवश्यक आहे. मुळात पोलीस दलातली जी पद्धती आहे कामाची किंवा तिथली जी हायरार्की आहे ती समजून घेतली पाहिजे. सामान्य जमादार, हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि त्याच्यावर अनेक पद आहेत. म्हणजे जर तुम्ही ग्रामीण पोलीस दलाचा ढाचा बघितला तर त्यांच्यावरती पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षकांच्या वर सहाय्यक पोलीस अधीक्षक अशी हायरार्की असते. आणि जर महानगरातील आयुक्त दर्जाच्या ठिकाणी बघितलं तर APIच्या वर म्हणजे APIच्या वर PI म्हणजे पोलीस निरीक्षकांच्या वर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वर उपायुक्तांच्या वर अतिरिक्त आयुक्तांच्या वर आयुक्त अशी मोठी हायरार्की आहे. API हे पद म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद तुलनेत कमी महत्त्वाचं पद आहे. अशा पदावरच्या व्यक्तीची पोस्टिंग ही ठरते ती सरकारमधल्या मोठ्या व्यक्तींच्याकडून. म्हणजे सरकारमध्ये जे आहेत उदाहरणार्थ गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्री अशी व्यक्ती त्या व्यक्तीचं स्थान ठरवतात. म्हणजे आयुक्तांना सांगून वगैरे ते स्थान ठरवलं जातं. मग वाझेंना मुंबई पोलीस दलामध्ये परत घेऊन त्यांना की पोस्टवर बहाल करणं ही वाझेंची इच्छा असली तरीसुद्धा मंजुरी मात्र वरिष्ठांची लागत असते. म्हणजे वाझेंच्याकडे एखादा तपास दिला तर असं होत नाही की एखादा पोलीस निरीक्षक, एखादा सहाय्यक पोलीस निरीक्षक, एखादा उपनिरीक्षक जातो आणि म्हणतो की मला या व्यक्तीचा तपास द्या, मला या घटनेचा तपास द्या आणि मग तो तपास दिला जातो. असं नसतं होत. उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांच्या मध्ये तपास बहाल केला जातो आणि मग ती व्यक्ती त्या तपासाला लागते. मग तो तपास किंवा ती जबाबदारी अर्णव गोस्वामींना अटक करण्याची असो की मनसुख हिरेन प्रकरणाची असो की अंबानींच्या प्रकरणाची असो, कोणत्याही प्रकरणाची जबाबदारी हे वरिष्ठ अधिकारी किंवा सरकारमधील व्यक्ती हे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर टाकत असतात. आता एक गोष्ट स्पष्ट आहे की सचिन वाझेंवरती या घटनांचा दिला गेलेला तपास किंवा दिली गेलेली जबाबदारी ही सचिन वाझेंच्या इच्छेनं असली तरीही ती सरकारमधल्या लोकांची इच्छा होती म्हणून आहे. म्हणजे 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2004 ते 2020 या कालखंडातील प्रतीक्षेनंतर सचिन वाझेंना दिली गेलेली जबाबदारी त्यांचं पुन्हा सरकारमध्ये येणं म्हणजे पुन्हा सेवेमध्ये येणं हे सरकारमधल्या लोकांची इच्छा होती म्हणूनच झालेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारमधल्या माणसांच्या मनातले हेतू पूर्ण करून घेण्यासाठी सचिन वाझेंचा वापर झालेला आहे. 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नोकरी मिळणार असेल तर वाझे वाटेल ते करायला तयार होणं देखील स्वाभाविक होतं. किंबहुना पोलीस दलामध्ये हे होणं साहजिक आहे.
त्यामुळं सरकारमधल्या व्यक्तींनी वाजेंवरती परत सेवेत घेण्याचे उपकार करून त्या उपकाराची परतफेड म्हणून वाजेंच्याकडून काही कामं करून घेतलीत का हे देखील तपासलं पाहिजे. आता वाजेंचा सरकारमधल्या व्यक्तींकडूनही असाच निरोधसारखा वापर झाला आणि त्यानंतर आता विरोधी पक्षांच्याकडूनही वापर होतो आहे. कारण विरोधी पक्षाला एक व्यक्ती अशी हवी आहे ज्याच्यावरती आरोप केला जाईल, आघात केला जाईल आणि त्या आघातानंतर परिणाम होईल तो सरकारवरती. सरकारची प्रतिमा ढासळण्यासाठी वाजेंचा वापर केला गेला विरोधी पक्षाकडून देखील आणि वाजेंवरती आरोप होत गेले. यात एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे आणि ती निखळपणे सांगायची आहे की असा वापर करण्याची इच्छा पोलीस दलाची, सरकारची आणि विरोधी पक्षांची असेल तरीही वाजेंनी हा वापर होऊ दिला आहे. आता यात एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, तो म्हणजे असा वापर करण्यामध्ये आणि होऊ देण्यामध्ये काही महत्त्वाची गोष्ट झाकणे हा हेतू आहे का? म्हणजे वाजे समोर आणले, वाजेंवरती आरोप झाला तर मुख्य व्यक्ती ज्याला टार्गेट करायचं आहे किंवा ज्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत न पोहोचता सगळ्या तपासाच्या आणि चर्चेच्या दिशा या वाजेंच्याकडे वळतील आणि तिथपर्यंतच येऊन थांबतील. असं काही आहे का हे देखील पाहणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यातून आपला वापर होतो याची जाणीव झालेली आहे. आता तो जो निरोध आहे तो फुटण्याची भीती वाटते आहे आणि फुटण्याची भीती वाटते आहे म्हणून तो बाजूला करून टाकायचा अशी काही प्रक्रिया चालू आहे का? असं असेल तर वाजेंच्या आयुष्यामध्ये एक वादळ येणार आहे एवढं मात्र नक्की. पण हेच वादळ वाजेंनी जर तयार केलं तर ते अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या आयुष्यात देखील असंच वादळ येणार आहे. कधी कधी असं वाटतं की पोलीस दलामध्ये देखील हे वादळ येणार आहे. त्यामुळं वाजेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्या तळाशी जाणं आवश्यक आहे, शोध घेणं आवश्यक आहे. एक अधिकारी किंवा कोणतीही व्यक्ती अशी जीवानिशी जाणं योग्यच नाही. त्यामुळं वाजेंच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना काय साठवून ठेवलेलं आहे, त्यांचा वापर झाला आहे का हे देखील तपासणं आवश्यक आहे. कारण वाजेसारखा अधिकारी इथे प्रत्येकांना आपले हेतू साध्य करायला म्हणून वापरण्यासाठी हवाच आहे. तुम्हाला हे पटतंय का ते बघा. पुन्हा एकदा यातील आक्षेपार्ह शब्दांबद्दल क्षमा मागतो. धन्यवाद.